देवपूर येथील प्रभातनगरमध्ये घरफोडी प्रकरणात 2 आरोपी ताब्यात, 1,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। धुळे शहरातील देवपूर प्रभातनगर परिसरात झालेल्या घरफोडीची उकल करत 2 आरोपींना ताब्यात घेत 1,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। देवपूर प्रभातनगर परिसरात राम मनोज निकम यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व पितळाची भांडे असा 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता। या प्रकरणी देवपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। यावेळी पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 2 तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळले। त्यातील एकाच्या तोंडावर काळ्या व पांढऱ्या रंगाची मफलर होती आणि सोबत कुत्रा देखील होता। तपासादरम्यान सदर कुत्र्याच्या आधारावर तपास पथकाने हर्षल उर्फ सनी चौधरी राहणार विटाभट्टी या सराईत चोरट्याला ताब्यात घेतले। त्याने चोरीची कबुली देखील दिली आहे। त्याने आपला साथीदार जयवंत बापू पाटील याच्यासह चोरी केल्याचे सांगितले। त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेत चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे। तसेच देवपूर पोलिसांनी सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच पितळाची भांडी असा एकूण 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस निरीक्षक धनंजय पाटील आणि त्यांच्या टीमने केली। कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा, साईनाथ तळेकर, डॉग स्क्वॉडचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रोकडे व पाटील तसेच फिंगरप्रिंट तज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात व पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज ब्राह्मणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी पाटील करीत आहेत। या यशस्वी कारवाईसाठी देवपूर पोलीस टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। निरीक्षक राजकुमार उपासे, धुळे शहर उपविभाग, धुळे। देवपूर पोलिसांच्या हद्दीतील एक घरफोडी उघडकीस आली, त्याबद्दल आज एक सदरचे प्रेस नोट देत आहे। दिनांक 8/12/2024 रोजी 24च्या रात्री प्रभातनगर देवपूर येथे राहणारे राम निकम यांच्या घरातून 1,20,000चे सोन्या चांदीचे दागिने व इतर चीजवस्तू चोरीस गेल्याबद्दल देवपूर पोलिसांना गुन्हा दाखल झाला होता। घटनास्थळी देवपूर पोलिसांचे API पाटील, PSI तळेकर व DB पथकाचे सर्व अंमलदार हे घटनास्थळी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक सीसीटीव्ही मध्ये 2 संशयित दिसले आणि त्यांच्यासोबत एक डॉग दिसला। तर तो डॉग कोणाचा होता हे DB पथकातील अंमलदाराला माहीत असल्याने त्या DB अधिकारी व पथक हे संशयित इसमाच्या घरी गेले। त्या ठिकाणी तो मफलर मिळाला। तसेच आमच्याकडे असलेले डॉग स्क्वॉडने या संदर्भात त्याच आरोपींची दिशा दाखवली। त्यानंतर DB पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना मेहनत करून प्रयत्न करून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून 1,20,000चे मुद्देमाल, त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने, भांडी व इतर वस्तू या जप्त करण्यात आलेल्या आहेत। याद्वारे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की बाहेरगावी जाताना आपल्या सोने चांदीचे दागिने किंवा पैसे, चीजवस्तू ह्या बंद घरात ठेवू नका। तसेच आपण जाताना शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगून जा आणि आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा। धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी धुळे प्रतिनिधी संकेत बागेरचा। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।